मस्त गरम गरम चटपटीत मऊ मऊ गुरगुट्ट्या रसम भात किंवा राईस असा दिसायला छान खिचडीसारखा दिसतो, पण चवीला इतका भारी असतो ना. डाळ खिचडी आपण करतोच, पण आता थंडी आली असेल ना, आणि त्यामुळे भाताचे प्रकार तर तुम्ही भरपूर केलेले असतील. असा एकदा रसम भात एकदा नक्कीच ट्राय करून बघा. रेसिपीला सुरू करूया. इथे पहा, मी कुकर ठेवलेला आहे गॅसवरती कुकर ठेवून त्याच्यामध्ये टाकलेलं आहे मी पहिल्यांदा तेल टाकलेलं आहे. तेल टाकलं की जिरे मोहरी मस्त असे तडतडून दिलेलं आहे, आणि लगेच कांदा देखील मी मस्त असा परतून घेतलेला आहे ब्राऊन कलरपर्यंत. आणि मी याच्यामध्ये भाज्या देखील काही ॲड करत आहे. तुम्हाला जर करायच्या असतील तर करू शकता, नसतील तर नाही केल्या तरी चालतील. तर इथे पहा, मी एक बटाटा घेतलेला आहे, तो असा छोट्या छोट्या आकारामध्ये कापून घेतलेला आहे. थोडासा कोबी घातलेला आहे, वाटाणे घातलेले आहेत वल्ले, आणि एक टोमॅटो देखील घातलेला आहे. आणि नंतर कांदा लसूण आलं याची पेस्ट देखील घातलेली आहे, खोबरं याची पेस्ट घातलेली आहे. आणि आता मस्त असं परतवून घ्यायचं आहे. तर पहा, व्हिडिओमध्ये दिसतच असेल तुम्हाला, म्हणजे भाज्या ऑप्शनल आहेत. तुम्हाला जर आवडत असतील तर तुम्ही भाज्या टाकू शकता, नाही आवडल्या तर नाही टाकल्या तरी चालतात. आणि मस्त असं गरा 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 हलवून घ्यायचं, म्हणजे आपला मसाला खाली करपत नाही. आणि याच्यामध्ये मसाले देखील टाकलेले आहेत पहा, किचन किंग मसाला, हळद आणि काश्मीरी लाल मिरची पावडर आणि थोडासा घरगुती मसाला देखील टाकलेला आहे. या किचन किंग मसाल्यामुळे या भाताची चव आहे ना एकच नंबर अशी लागते. आणि माझ्याकडून चिंच आपण जी टाकणार होतो ना, ती चिंच म्हणजे चिंचाचा व्हिडिओ स्किप झालेला आहे, त्याच्यामुळे सर्वांनी माझा व्हिडिओ शेवटपर्यंत पहा. आणि भरपूर अशी कोथिंबीर देखील घातलेली आहे. आणि ह्या भाताची जी चव आहे ना, आंबट तिखट आणि थोडा गरम किंवा मसालेदार भात असा हा रसम राईस म्हणजे एकदमच भारी लागतो बघा. एकदा नक्कीच ट्राय करा तुम्ही. तुम्हाला तर माहीतच आहे, डाळ खिचडी, डाळ भात, वरण भात असे भरपूर म्हणजे भाताचे प्रकार आहेत. अशा प्रकारे एकदा रसम राईस करून बघा. मी इथे 2 वाट्या तांदूळ आणि 2 वाट्या तुरीची डाळ मस्त धुवून घेतलेली आहे, आणि धुवून घेतली की लगेच टाकून घेतलेले आहे कुकरमध्ये. आणि कुकरमध्ये टाकून घेतली की मस्त असं हलवून घ्यायचं आहे, म्हणजे आपले मसाले तांदळाला आणि डाळीला म्हणजे असं एकजीव होतील इथपर्यंत हलवून घ्यायचं आहे. आणि हलवून घ्यायचं, मस्त मस्त हलवलं की लगेच त्याच्यामध्ये घ्यायचं पाणी टाकून. आणि हा जो भात आहे ना, एकदम 5च मिनिटात तयार होणारी ही रेसिपी आहे बघा. मी अश्विनी, कुक बाय अश्विनी या यूट्यूब चॅनलमध्ये तुम्हा सर्वांचे खूप खूप मनापासून स्वागत करते. तर माझ्या चॅनलवर जर रोजच अशा नवीन हटकेबाज रेसिपी येत असतात, त्याच्यामुळे तुम्ही सर्वांनी माझ्या रेसिपीचं पूर्ण पाहत जा. आणि पहा, 2 मिनिटांनंतर मस्त असा आपला मसाले एकजीव करून झालेले आहेत. आणि याच्यामध्ये मी आता पाणी देखील घातलेलं आहे, म्हणजेच मी 4 ग्लास एवढं पाणी घातलेलं आहे. 2 वाट्या तांदूळ आणि 2 वाट्या डाळ याच्यासाठी मी 4 ग्लास पाणी घातलेलं आहे, म्हणजेच 8 वाट्या पाणी घातलेलं आहे. आणि लगेच याच्यामध्ये टाकलेलं आहे 1 चम्मच मीठ तुम्ही तुमच्या आवडीनुसार कमी जास्त करू शकता. आणि मस्त असं पाणी वतून एकदा हलवून घ्यायचं, म्हणजे आपला जो रसम राईस जो आहे ना, खाली कुकरला चिकटवू नये म्हणून असं मस्त हलवून घ्यायचं आहे. आणि लगेच घ्यायचं आहे कुकरला झाकण लावून. आणि कुकरला झाकण लावून घेतल्यानंतर मस्त मी 5 ते 6 शिट्ट्या करून घेणार आहे याच्या. आणि तुम्ही व्हिडिओमध्ये पाहतच असाल, आणि इतक्या झटपट आणि सोप्या पद्धतीने ही म्हणजे रसम राईस तयार होतो ना, खूपच. आणि खायला तर एवढा टेस्ट लागतो ना. आणि जर तुम्ही खाताना जर त्याच्यावरती थोडंसं जर तूप घेऊन जर खाल्ला तर तुमचं मन असं प्रसन्न होईल, म्हणजेच एवढा छान लागतो ना भात. आपल्या भाताची चव म्हणजे एकच नंबर होते. तुम्ही दुसरा जो भात आहे ना, तो आठवड्यातून एकदाच जर करत असाल, तर असा रसम राईस जर अशा प्रकारे जर केला तर तुम्ही आठवड्यातून 2दा करून पाहाल. तर इथे पहा, फायनली आपला भात म्हणजे रसम राईस तयार झालेला आहे. आणि लगेच आता आपण देणार आहे तडका. आणि तडका देण्यासाठी मी ठेवलेला आहे एक पॅन ठेवून, आणि लगेच म्हणजे पॅन ठेवलेला आहे. आणि त्याच्यामध्ये टाकलेलं आहे थोडंसं तेल टाकून लगेच त्याच्यामध्ये मी टाकणार आहे जिरे मोहरी आणि 1 मिरची. नंतर हा जो रसम राईस आहे ना, एकच नंबर लागतो बघा खायला. आणि माझ्या रेसिपीज अशा नवीनच हटकेबाज असतात, त्याच्यामुळे माझी रेसिपी जर कोणाला आवडली असेल तर लाईक शेअर सबस्क्राईब करायला अजिबात विसरू नका. आणि पहा,
लगेच आपला झालेला आहे तडका तयार आणि लगेच घ्यायचा आहे कुकरमध्ये टाकून आणि लगेच 2 मिनिटासाठी कुकर मी लावून घेणार, झाकून घेणार आहे. आणि फायनली आपला म्हणजे रेसिपी तयार झालेली आहे. कशी वाटली आजची रेसिपी कमेंटमध्ये नक्की सांगा. बाय बाय, भेटूया पुन्हा.